आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 100 हेडलाईन्स मधून। नसरापूरच्या प्रकरणामधील नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा। पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल। 55 दिवसांमध्ये बलात्कार आणि हत्येचा निकाल जाहीर झालाय। भीमराव कांबळे याचं कृत्य दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचं कोर्टानं ही फाशीची शिक्षा दिली आहे। कांबळेच्या कृत्याला फाशीची शिक्षा देखील अपुरी पडेल असं निकाल वाचनाच्या दरम्यान न्यायाधीशांनी मत व्यक्त केलं। पीडित कुटुंबियांना न्याय मिळाला, शासन म्हणून आम्ही पीडित कुटुंबियांच्या सोबत कायम राहू। भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा झाल्याच्या नंतर मंत्री अदिती तटकरे यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलंय। पुणे कोर्टाच्या या निकालामुळे अशा घटनांना आळा बसण्यासाठी मदत होईल, मंत्री पंकजा मुंडे यांनी मत व्यक्त केलंय आणि त्यांनी देखील कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं। नराधम भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा झाल्यामुळे सरकारनं दिलेला शब्द पाळला। आमदार श्वेता महाले यांची निकालावरती प्रतिक्रिया। सरकारनं कठोर भूमिका घेतल्यामुळे तपास वेळेमध्ये पूर्ण करून सर्व पुरावे कोर्टामध्ये सादर केल्याचं मत। मंत्री गिरीश महाजन यांनी देखील कोर्टाच्या निकालाचं स्वागत केलंय। आरोपी वरच्या कोर्टामध्ये गेला तरी आम्ही त्या विरोधामध्ये अपील करू। कोर्टाच्या निकालामुळे अशा गंभीर गुन्ह्याला आळा बसण्याची शक्यता। कमी वेळेमध्ये न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा दिल्यामुळे टाळ्या वाजवून न्यायालयाचं स्वागत करण्यात आलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी कोर्टाचे आभार मानले आहेत। केतन अग्रवालच्या प्रकरणामध्ये सियाचे चेतनसोबत प्रेमसंबंध असल्याचा केतनला संशय। तुम्ही सियाच्या संदर्भात संपूर्ण माहिती घेतली आहे का असं 2 वेळा वडिलांना त्याने विचारलेलं होतं। तर सिया आपल्या नात्यामधील असल्यामुळे असं काहीही नसेल, केतनच्या वडिलांनी त्याची समजूत काढली होती। बदनामी टाळण्यासाठी सियानं केतनची हत्या केल्याचा संशय। केतनची हत्या केल्यानंतर लग्नासाठी काही वर्ष मिळणार असल्यामुळे हत्या केल्याची सूत्रांची माहिती। साखरपुड्याच्या आधी सिया आणि चेतनची मित्रमैत्रिणींसह उदयपूरला 5 दिवस राहिले असल्याची माहिती। केतन अग्रवाल हत्या प्रकरणामधील सिया आणि चेतनची पोलीस कोठडी आज संपेल। दोघांनाही आज न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। दोघांना देखील आज दुपारी येत्या काही वेळामध्ये वडगाव मावळ इथल्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। लोहगडाला जाण्यासाठी चेतन चौधरीनं वापरलेली बाईक जप्त। लोहगडावरती जाताना टोल नाक्यावरती आपलं वाहन दिसू नये यासाठी केला बाईकचा वापर। सिया आणि केतन यांच्या पाठीमागे चेतननं बाईक नेली होती। बीडच्या केस तालुक्यामधील टाकळी ग्रामस्थांकडून रात्री कॅन्डल मार्च। मयत विलास घुले यांच्या घरापासून ते हत्या झालेल्या स्थळापर्यंत हा मोर्चा निघाला। कॅन्डल मार्चमध्ये घुले कुटुंब आणि ग्रामस्थांचा सहभाग। आत्महत्या केलेल्या अतुल लाळगे यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी साताऱ्यामधल्या फलटण तालुक्यातील वडले गावामध्ये कॅन्डल मार्च। पुण्यामधल्या फुरसुंगी इथल्या निवारा गृहामध्ये कार्यरत असलेल्या अतुलनं आत्महत्या केली होती। वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीवन संपवल्याचा आरोप आहे। जळगाव शहरामधील कासमवाडीमध्ये 3.5 वर्षांच्या मुलावरती कुत्र्यानं हल्ला केलाय। मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासावरती नागरिकांचा संताप। मोहम्मद मिर्झा या जखमी मुलावरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वडगाव मावळ न्यायालयाच्या आवारामधून पोलिसांच्या ताब्यामधल्या आरोपीनं पलायन केलंय। इम्रान शेख हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला। पोलिसांच्या हाताला हिसका देऊन बेडीसह तो फरार झालेला आहे। फरार आरोपीचा पुन्हा एकदा शोध सुरू आहे। नागपूरमध्ये वासुदेव नगर मेट्रो स्टेशन लगतच्या पोहेवाला दुकानामध्ये एक भरधाव कार शिरली। मध्यरात्री 1:30 वाजल्याच्या सुमारास ही भरधाव कार दुकानामध्ये शिरली आहे। दुकानामध्ये कामगार नसल्यामुळे दुर्घटना टळली आहे। नागपूरवरून जळगावच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी प्रवासी बसला अपघात झाला। नांदुरा बाह्यवळण मार्गावरती बसचा हा अपघात झालाय। बस उलटली आहे। 10 ते 12 प्रवासी जखमी झाले। जखमींवरती उपचार सुरू आहेत। जळगावमधल्या गणेश कॉलनी परिसरामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सील केलेल्या घरामध्ये घुसखोरी केली आहे। जिल्हा निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या जळगावमधील सीलबंद घरामध्ये शिडी लावून प्रवेश। घरामध्ये शिरलेल्या 2 जणांना अटक करण्यात आली। बुलडाण्यामधल्या शेगाव रेल्वे पोलिसांनी प्रवाशाचे प्राण वाचवले। रेल्वे रुळावरती पडलेल्या प्रवाशाला रेल्वे येण्याच्या आधी पोलिसांनी बाजूला केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे। पोलीस कर्मचारी पांडुरंग बसू यांनी प्रसंगावधान राखत या प्रवाशाचे प्राण वाचवले। बुलडाण्यामधल्या जानेफळ गावामध्ये 2 ज्वेलर्सच्या दुकानांवरती दरोडा पडलाय। चांदीचे दागिने चोरीला गेलेत।
फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी पोहोचलं. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध सुरू आहे. टीईटीच्या पेपर फुटीच्या प्रकरणी विरोधक आक्रमक झाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं आंदोलन. टीईटी पेपर फुटीचा विरोधकांनी निषेध केलाय. टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणावरती मनसेकडून उपरोधिक निषेध. प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार? टीईटी पेपर फुटीवरती मनसेचा बॅनरमधून सवाल. ठाण्याच्या नितीन जंक्शन इथे व्यंगचित्रामधून टीईटी पेपर फुटीचा निषेध करण्यात आला. नीट टीईटी पेपर फुटीच्या विरोधात भंडाऱ्यामध्ये निदर्शनं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनची आक्रमक भूमिका. सांगली महानगरपालिकेच्या अन्यायी घरपट्टी वाढीच्या विरोधात नगरसेवकांचं टाळवादन आंदोलन. महानगरपालिका प्रशासनानं भांडवली मूल्यावरती आधारित घरपट्टीच्या नोटिसा दिल्याचं काँग्रेस नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. नोटिसा मागे घेतल्या नाहीत तर आंदोलनाचा इशारा. काँग्रेसचे माजी महापौर सागर चव्हाण यांनी लावलेल्या होर्डिंगची शहरामध्ये चर्चा होती आहे. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे होर्डिंग्ज लावण्यात आले. चव्हाण कुटुंबीय काँग्रेसचे कट्टर समर्थक आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावर. नाशिकमधल्या पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान राज ठाकरे त्र्यंबकेश्वर इथे निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये देखील सहभागी होतील. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर यवतमाळ जिल्ह्यामधील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे दिले. वैयक्तिक कारणामुळे पद सोडत असल्याचं पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय. तर खासदार संजय देशमुख यांना समर्थन देण्यात आलंय. जिल्हा बँकेमध्ये महायुतीच्या पॅनलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे सहभागी झाले. यानंतर अंबादास दानवे महायुतीच्या नेत्यांच्या सोबत व्यासपीठावर. महाविकास आघाडीचं पॅनल असताना दानवे महायुतीच्या सोबत गेल्यामुळे चर्चांना उधाण. कंपाऊंडरने स्वतःला डॉक्टर समजू नये. कंपाऊंडरचं काम चिठ्ठी देणं असतं. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा करतात. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांचा एकनाथ शिंदेंना नाव न घेता टोला. शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन आयोजित शिवसेना जनतेच्या दारी या अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद. 25,000पेक्षा अधिक नागरिकांना याचा थेट लाभ झालाय. जूनमध्ये सलग 4 रविवारी मुंबईमधल्या वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये महाशिबिराचा धडाका. मुंबई महानगरपालिकेला नवीन भव्य सभागृह मिळणार आहे. 350 आसन क्षमतेसह ऐतिहासिक लूक देखील मिळणार. महानगरपालिका मुख्यालयासमोरील जिमखान्याच्या जागेवरती भव्य सभागृह उभं राहणार आहे. गडचिरोलीमध्ये रेल्वे कामावरील मजुरांचं काम बंद आंदोलन. प्रकल्प व्यवस्थापकाकडून मजुरांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आलं. पावसाचे अपडेट्स घेऊयात. मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा. कोकण किनारपट्टी, संपूर्ण कोकण आणि सह्याद्रीच्या घाटाच्या भागामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे. 1 आणि 2 जुलैच्या दरम्यान मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपेक्षित वाढ होतीये. सध्या धरणांमध्ये उपलब्ध पाणी साठा केवळ 6.93% इतका आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाचा अंदाज. वसई विरारमध्ये पावसाचा जोर वाढला. अनेक सखल भागामधले रस्ते पाण्याखाली गेलेत. नालासोपारामधील सेंट्रल पार्क, तुळींज, नागिनदासपाडा, आचोळे रोड या परिसरामध्ये देखील पाणी साचलं. भिवंडी शहराला देखील पावसानं चांगलं झोडपून काढलं. पावसामुळे प्रभूआळी परिसरामध्ये एका इमारतीची सुरक्षा भिंत कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणाला इजा झाली नाही आहे. रायगडच्या दक्षिण भागामध्ये पावसाची हजेरी. रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसाचं पुन्हा एकदा म्हसळा, श्रीवर्धन या ठिकाणी आगमन. दिवे आगार, बोरली, वेळास, दिघी या परिसरामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग. रायगडमधील शेतकरी देखील सुखावलाय. पेरणींच्या कामाला देखील वेग आलाय. रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामधील 28 धरणांमधल्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. पाणीसाठा 20.80% पोहोचलाय. मागच्या आठवड्यामध्ये हा साठा सुमारे 18.82% होता. वावे धरणामध्ये 52% अधिकचा पाणीसाठा आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यामधील पुणे अहिल्यानगर महामार्गावरती कारेगावजवळ पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली. वाहन चालकांची मोठी कसरत. पंढरपूर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये दमदार पावसानं हजेरी लावली आहे. ओढे नाले प्रवाहित झालेले आहेत. तर चळे, आंबे आणि ओझेवाडी या परिसरामध्ये देखील पावसाची हजेरी.
सिंधुदुर्गाच्या सर्वच भागामध्ये सध्या पाऊस होताना दिसतोय. कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, दोडामार्ग, वैभववाडी या तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 3 जुलैपर्यंत येलो अलर्ट आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जून अखेर 498 मिलीमीटर पावसाची नोंद. नांदेड जिल्ह्यामधल्या हदगाव, हिमायतनगर, किनवट आणि अर्धापूर या तालुक्यामध्ये चांगला पाऊस होतोय. चांगला पाऊस झाल्यामुळे तालुक्यामध्ये खरीपाच्या पेरणीला सुरुवात झाली. बीड तालुक्यामधील पिंपळनेर परिसरामध्ये देखील दमदार पाऊस झालाय. तासभर झालेल्या पावसानं रिद्धी सिद्धी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दमदार पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. जळगावच्या रावेर शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नागझरी नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरच्या घरांमध्ये पाणी शिरलं, तर शहरामध्ये अनेक ठिकाणी गटारं तुंबली आहेत. रस्त्यावरती पाणीच पाणी झालंय. दरम्यान रावेर तालुक्यामधील गारबर्डी गावामध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. लोणावळ्याला देखील पावसानं चांगलं झोडपून काढलं. गेल्या 24 तासांमध्ये लोणावळ्यामध्ये तब्बल 131 मिलीमीटर इतका पाऊस झालाय. लोणावळ्यामध्ये यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. चिपळूण शहरामध्ये देखील काल मुसळधार पावसाच्या सरी. शहरामधील चिंचनाका, अनंत आईस फॅक्टरी या परिसरामध्ये गटार तुंबल्यामुळे पावसाचं पाणी साचलेलं दिसतंय. त्यामुळे रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलंय आणि या पावसामुळे नगर परिषदेच्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. साताऱ्याच्या पाटण इथल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. 24 तासांमध्ये धरणात 2556 क्युसेकनं आवक होताना दिसते. धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये 0.22 टीएमसीची वाढ झाली आहे. नवजा इथे 86 मिलीमीटर, कोयना इथे 77 मिलीमीटर, तर महाबळेश्वरमध्ये 62 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. जून महिना संपत आला तरी अहिल्यानगरमध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. अहिल्यानगरमध्ये अनेक भागात पेरण्याही खोळंबल्या. फळबाग वाचवण्यासाठी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाणी दिलं जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं पुन्हा एकदा दमदारपणे आगमन. त्यामुळे जिल्ह्यामधील नदी आणि नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तसेच धबधबे काही ठिकाणी प्रवाहित झालेले दिसत आहेत. पुढची बातमी आपण वाशिमची बघतोय. वाशिमच्या नेतनसा परिसरामधून वाहणाऱ्या कांचन नदीवरती असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला कचऱ्याचा अडथळा आणि या कचऱ्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहामध्ये अडथळा येतोय. काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलंय. कचरा हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी. बातमी नागपूरमधून. नागपूरच्या भिवापूर तालुक्यामधल्या सेलोटी गावामध्ये वीज कोसळून बैलजोडीचा मृत्यू झालाय. शेतकऱ्यानं एका बैलाच्या सोबतीनं खांद्यावरती औत घेऊन सोयाबीनची पेरणी केली. शेतकरी तानबा मरघडे यांनी स्वतः औत घेऊन ही पेरणी केली आहे. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची देखील चिंता वाढती आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पामधील जलसाठा आटलाय. धरणामध्ये केवळ 33% इतका जलसाठा. पाऊस न झाल्यामुळे पेरण्या देखील रखडल्यात. धुळे शहरासह जिल्ह्याभरामध्ये पावसानं दडी मारली आहे. तर 75 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस होत नाही तोपर्यंत पेरण्या करू नका असं आवाहन कृषी विभागानं केलंय. तर 15 जुलैच्या नंतर शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी करू नये असं देखील आवाहन. पावसानं हुलकावणी दिल्यामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता वाढली. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये पाणीसाठा कमी आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 35% कमी पाणीसाठा आहे. भंडाऱ्यामधील सिल्ली गावामध्ये बैल बिथरून झालेल्या अपघातामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला. बैलगाडीवरचं शेतकऱ्याचं नियंत्रण सुटलं. त्यामुळे शेतकरी बैलगाडीसह कोरड्या कॅनॉलमध्ये पडलाय. शेतकरी सौदेव माकडे यांचा मृत्यू झाला. अहिल्यानगरमध्ये करंजी घाटातील रस्त्याची अद्यापही दुरुस्ती झालेली नाहीये. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमध्ये या ठिकाणी दरड कोसळली होती. अजूनही दुरुस्ती न झाल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. घाटामधून दररोज शेकडो वाहनांचा प्रवास सुरू असतो, मात्र प्रशासनाचं दुर्लक्ष. येत्या 1 जुलैपासून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये जंगल सफारी बंद होणार आहे. पावसाळ्यामध्ये वन्यजीवांचा प्रजनन काळ असल्यामुळे जंगल सफारी बंद राहील. सुरक्षेच्या दृष्टीनं नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा 3 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येईल. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामधील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी असलेल्या शिवलिंगाचं प्रथमच दर्शन झालंय. पुरातन विभागाकडून अमृतकुंडामधील पाण्याचा उपसा झाल्याच्या नंतर शिवलिंगाचं दर्शन झालंय. सुमारे 65 फूट खोल असलेलं अमृतकुंड हे पेशवेकालीन आहे.
पुण्यामधील भाविकाकडून तुळजाभवानी मातेला 49.420 ग्रॅम वजनाचा सुवर्णहार अर्पण. सुवर्णहार अर्पण करण्यात आलेल्या भाविकाचा मंदिर प्रशासनानं सत्कार केलाय. मंदिर संस्थानाच्या नोंदीनुसार हा हार स्वीकारण्यात आलेला आहे. धुळ्यामध्ये एकविरा देवी मंदिरामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्तानं देवीला आंब्यांची आरास. 301 किलो आंब्यांचा आमशृंगार आणि 101 पुरणपोळ्यांचा नैवेद्य. दरवर्षी वटपौर्णिमेच्या निमित्तानं देवीची पालखी मिरवणूक काढण्याची देखील परंपरा आहे. सोलापूरच्या सांगोल्यामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्तानं 30,000 वृक्षांची लागवड करण्यात आली. पूजेला आलेल्या महिलांना रोपांचं वाटप करण्यात आलं. राजश्री नागणे पाटील यांच्याकडून महिलांना वड आणि जांभूळ यासह इतर झाडांच्या रोपांचं वाटप. धुळ्यामध्ये तृतीयपंथी बांधवांनी आपल्या गुरूंच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमा साजरी केली आहे. तृतीयपंथी बांधवांकडून वडाच्या झाडांची विधिवत पूजा. गुरु पार्वती जोगी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. बघूयात पुढची बातमी आहे बुलढाण्यातली. बुलढाणा शहरामधील मलकापूर मार्गावरती असलेल्या खालीद नगर परिसरामध्ये अस्वलाचा वावर दिसून आलाय. परिसरामधल्या एका झाडावरती हा अस्वल चढलेला दिसला. वन विभागाच्या अथक प्रयत्नांच्या नंतर अस्वलाला झाडावरून खाली उतरवण्यात आलं. झाडावरून उतरल्याच्या नंतर अस्वल जंगलामध्ये निघून गेलाय. अयोध्येमधल्या राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणामधील 8 आरोपींना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल. न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज त्यांना कोर्टामध्ये हजर करणार. पोलिसांनी दान चोरी प्रकरणी वेगवान चौकशी सुरू केली आहे. अयोध्येच्या राम मंदिराच्या देणगीमधील गैरव्यवहाराच्या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टानं नकार दिला. 12 जुलैच्या नंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी घेतली जाणार आहे. याचिकाकर्त्यानं तातडीनं सुनावणी घेण्याची मागणी केलेली होती. अयोध्येमधल्या दान चोरी प्रकरणामधील 8 आरोपींच्या घरी छापेमारी. ज्वेलरी आणि जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी. आरोपींच्या घरामधून महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली. मोबाईलमधील महत्वाचा डेटा देखील डिलीट केल्याची माहिती आहे. अमेरिका आणि इराणची एकमेकांवरती हल्ले न करण्यावरती सहमती. दोन्ही देशांच्या वादावरती मंगळवारी दोन्ही देशांची बैठक होणार आहे. हॉर्मुझ सामुद्रधुनीच्या वादावरती दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल. जहाजांची ये-जा यावरती एकमत होण्याची शक्यता आहे. इस्रायलचा हिजबुल्लावरती पुन्हा एकदा मोठा हल्ला. लेबनॉनमध्ये असलेली मोठी भूसुरुंग उद्ध्वस्त करण्यात आली. हिजबुल्लावरती हल्ले जारी राहणार असल्याचं इस्रायलनं स्पष्ट केलंय. या भूसुरुंगामध्ये शस्त्रसाठा असल्याचा इस्रायलचा दावा आहे. पाकिस्तानचे अफगाणिस्तानवरती हवाई हल्ले. अफगाणिस्तानचे 35 नागरिक या हल्ल्यांमध्ये ठार झालेत. अफगाणिस्तानातल्या 3 प्रांतांवरती हवाई हल्ले करण्यात आले. यामध्ये 100 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत. या जखमींमध्ये 40 पेक्षा अधिक लहान मुलांचा समावेश आहे. मृतांमध्ये सर्व दहशतवादी असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 21 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. पाकिस्तानी सरकार आणि लष्कराच्या विरोधात रस्त्यावरती उतरून ही निदर्शनं होत आहेत. रावळकोटमध्ये 50,000 आंदोलक जमले. पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या संदर्भातली घोषणाबाजी करण्यात आली आहे. या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. वडगाव मावळ न्यायालयाच्या आवारामधून पोलिसांच्या ताब्यातील आरोपीनं पलायन केलं. इम्रान शेखनं पोलिसांच्या ताब्यातून पलायन केलंय. पोलिसांच्या हाताला हिसका देऊन बेडीसह त्यानं पलायन केलं. फरार आरोपीचा शोध सुरू आहे. नागपुरात वासुदेव नगर मेट्रो स्टेशन लगतच्या पोहेवाला दुकानामध्ये एक भरधाव कार शिरली. मध्यरात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव कार दुकानात शिरली. दुकानात कामगार नसल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे. बीडच्या केज तालुक्यातील टाकळी ग्रामस्थांकडून रात्री कॅन्डल मार्च. मयत विलास फुले यांच्या घरापासून ते हत्या झालेल्या घटनास्थळापर्यंत मोर्चा. कॅन्डल मोर्चामध्ये फुले कुटुंब आणि ग्रामस्थांचा सहभाग. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मूर्तीवरील लेपनाच्या प्रक्रियेला न्यायालयाची स्थगिती. आधुनिक रसायनांऐवजी शास्त्रोक्त पारंपरिक वज्रलेप वापरावा, वारकऱ्यांची मागणी.
तर लेपनासाठी रसायन हे नैसर्गिक असून ते मान्यता प्राप्त असल्याचा पुरातत्व विभागाचा दावा. न्यायालयाच्या निर्णयावर लक्ष. जिल्हा बँकेत महायुतीच्या पॅनलमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे सहभागी. त्यानंतर अंबादास दानवे महायुतीच्या नेत्यांसोबत व्यासपीठावरती. मवियाचं पॅनल असताना दानवे महायुतीसोबत गेल्यानं चर्चांना उधाण. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवार आज अन्नत्याग आंदोलन करणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेल्या GR-मध्ये अनेक त्रुटी असल्याचा रोहित पवारांचा आरोप. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार. ओमराजे निंबाळकर गद्दारीचा डाग कसा पुसणार? धाराशिवमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात. तर 5 खासदारांचं आधीच ठरलं होतं, मात्र ओमराजे अडून बसले आणि आपला भाव वाढवून घेतल्याचा ठाकरेंचा आरोप. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे आज नाशिक दौऱ्यावरती. नाशिकमधील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत. दरम्यान माझा उघडा डोळे बघा नीट. 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप. गर्वाने गोवर्धन.